यासाठी शिंदे साहेबाला सुद्धा व्हॉट्सअप केला. काय केलं मी तुम्हाला नंतर सांगेल, जनरल बोलायची गोष्ट नाहीये. नीचता त्याला म्हणतात, नीचता, हलकटपणा. त्या पद्धतीने राजकारण केलं. मी त्याला जेव्हा मी साहेबांना सांगितलं, साहेब हे हलकट लोक आहेत, ज्या दिवशी माझं नाव डिक्लेअर होईल त्या दिवशी हे काही करणार नाही, हे तुम्ही लिहून घ्या. आज आनंद एका गोष्टीचा आहे, राजकारणामध्ये एकमेकाच्या विरोधात बोलणं नाही, एकमेकावर टीका करणं नाही. परंतु या पातळीवर टीका कधी मी संजय शिरसाटने आयुष्यात केली नाही आणि करणारही नाही. आज नागपूरला गेलो, मला आनंद या गोष्टीचा वाटत होता. शपथविधी कधी होणार ह्या नंतरचा जरी भाग होता, एक दिवस अगोदर जेव्हा मी गेलो त्या टायमाला मला आनंद या गोष्टीचा वाटत होता की प्रत्येक भागातला कार्यकर्ता, मग तो नागपूरचा असो, तो कोल्हापूरचा असो, तो नाशिकचा असो, तो कोणत्याही भागाचा असो, अभिमान या गोष्टीचा वाटला की त्या सर्व लोकांनी माझ्याबरोबर फोटो काढण्यामध्ये जवळपास दिवसातले 4 तास माझे जायचे. लोक माझ्याबरोबर सेल्फी काढायचे, फोटो काढायचे आणि सांगायचे, शिरसाट साहेब तुम्ही जे बोलता आम्हाला ते आवडतं. म्हणजे जे बोलतो ते आवडतं हे म्हणणारे जेव्हा असंख्य लोक भेटतात, त्या टायमाला आपण जे काही काम करतो त्याची ती पोच पावते. आज मला त्या दिवशी शपथ घेताना सुद्धा सर्व आठवत होतं. कोण मी, कोण माझे वडील, कसा राजकारणात आलो, कशा पायऱ्या चढल्या. माझ्या बरोबर माझा सहकारी एक जण बसला होता, प्रताप सरनाईक. त्याला म्हणलं, प्रताप तुला कसं वाटतं? तो म्हणलं कसलं भाऊ? अरे म्हणलं तूही रिक्षा ड्रायव्हर, मीही रिक्षा ड्रायव्हर, आपला नेता समोर बसला तोही रिक्षा ड्रायव्हर. परंतु आज नशिबाचा फेरा बघ, समोर राज्यपाल बसलेले, बाजूला मुख्यमंत्री आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्या समोर स्टेजच्या समोर जसे तुम्ही बसलेले तसे गडकरी साहेब बसलेले, नारायण राणे असतील, अनेक मोठमोठ्याले नेते, प्रफुल्ल पटेल असतील, असे मोठ्याले नेते बसलेले. म्हणलं प्रताप कधीतरी आयुष्यात वाटलं होतं करे आपण यांच्या समोर शपथ घेऊ आणि आपल्या शक्तीला हे दाद देतील. 40 वर्षाच्या या सर्व संघर्षात आज शहरात आल्यानंतर मी ते क्रांती चौक पाहिलं, ज्या क्रांती चौक मध्ये कधीतरी आम्ही मोर्चे काढलेले, कधी काळी तिथं लाठीचार्ज झालेला, कधी काळी त्या ठिकाणाहून मोर्चे काढताना अहोरात्र मेहनत घेतली. माझ्याकडे एक रिक्षा होती त्या टायमाला, त्या रिक्षेमध्ये रात्रीचे आम्ही जाऊन झेंडे आणि बॅनर लावायचो. त्याच क्रांती चौकामध्ये पोलीस आपल्याला समजवण्यासाठी थोडं सांभाळून चाला म्हणून म्हणतायत, म्हणजे जे लाठीव करत होते ते आज आपल्याला संरक्षणासाठी आहे. ही देण आहे, हे तुमचा आशीर्वाद आहे, हे तुमच्यामुळे. सर्वसामान्यापासून जेव्हा आपण सगळा प्रवास करतो त्या टायमाला आजचं जे मिळालेलं आहे, मला झालं 4-5 दिवस झाले असतील मंत्री होऊन, मला वाटलंच नाही की मी मंत्री झाले म्हणून. सभागृहात वाटत नाही, इकडे वाटायला तयार नाही. परंतु आता आमदार तर म्हणले नाही, आता मंत्री म्हणत जात. मागच्या रविवारी शपथ घेतली त्या दिवसापासून तसाच. एक लक्षात घ्या, हे सर्व तुम्हाला जे मिळतं तुम्हाला अभिमान जरूर वाटला, आनंद जरूर वाटला पाहिजे, परंतु अंगामध्ये मस्ती येता कामा नये, अहंकार येता कामा. मी कॅबिनेट मंत्री झालो तरी आमच्याकडे नागपूरमध्ये महिला बचत गटाचे स्टॉल लागलेले असतात. 5 स्टार मध्ये थांबलेलो होतो, तिथं मी नाश्ता केला नाही. त्या महिला बचत गटामध्ये जाऊन रोज मी ज्वारीची भाकरी बेसन खायचो, कधी कधी आमलेटही खायचो.
तेच माझं जेवण होतं. त्या महिला बचत गटाच्या लोकांनी सुद्धा, त्या महिलांनी सुद्धा माझ्याबरोबर फोटो काढले. भाऊ म्हणे आम्ही लई दिवसापासून पाहतो, अनेक लोक मंत्री झाल्यावर फटकत सुद्धा नाही, तुम्ही मंत्री झाले पहिल्या दिवसापासून इथंच आहेत. सर्वसामान्याशी जोडलेली नाळ कधी तुटत नसते, हे लक्षात घ्या. शहराची जबाबदारी आपल्याकडे आहे. कार्यकर्त्याला सुद्धा सांगा, हे शहर तुमचं माझं आहे, हे शहराची जबाबदारी तुमच्या माझ्यावर आहे. मी या स्टेजवर तुम्हाला बोललो होतो, होय या जिल्ह्याचा पालकमंत्री मीच. जेव्हा म्हणलो तर म्हणलो, फिर पीछे नाही. परंतु पालकमंत्री जरी झालो, ती जबाबदारी आपल्याकडे आहे. कोणीतरी पोलीसवाल्याने येऊन आपल्याला सल्यूट मारावा, कोणीतरी अधिकारी आपल्या समोर बसून आपण त्याला काहीतरी उलट पुलट बोलावं, कोणीतरी स्वतःची मक्तेदारी समजून त्या कलेक्टर ऑफिस मध्ये असेल की पोलीस स्टेशन मध्ये असेल, हे माझं राज्य आहे म्हणून जर कोणी वागत असेल, त्याच्यासाठी पालकमंत्री पद नाहीये. तुम्हाला लोकांची सेवा करायची, हे शहर चांगलं बनवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि तुम्ही माझं स्टेटमेंट वाचलंच असेल. असे कॅबिनेट मंत्री आहेत, त्याच्यातले तुम्ही एक आहात. पूर्ण देशभरात म्हणून जबाबदारीचं हे पद आपल्याला मिळालेलं आहे. आणि ह्याच्यापेक्षा मोठं स्वप्न काय असू शकतं. भविष्यामध्ये आपण स्वप्न पाहायला गेलं तर आपल्याला सुद्धा वाटतं की आपला हात आकाशाला लागला पाहिजे, जो कधी लागत नाही. परंतु जेवढं मिळालं त्याच्यात समाधान मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. म्हणून तुम्हाला हे जे समाधान आहे, हे समाधान मानताना आपण इतरांच्या सेवेसाठी किती काम करतोय हे महत्वाचं आहे. नसता लोक सत्काराला आले, भावनिक होऊन भाषण केलंय, त्यांना आपण फार तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगितल्यात आणि केलं काही नाही, तर तुम्हाला तेच लोक तुमच्या विरोधात सुद्धा जाऊ शकतात, याची जाणीव मला. म्हणून आज तुम्ही सर्वजण आलात. माझ्या या सर्व आनंदामध्ये निश्चित हा माझा आनंद नाही, तुमचा आनंद आहे. या आनंदामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात. आपलं कौटुंबिक नातं जे कालही होतं, आजही आहे, भविष्यातही राहील. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो. भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा मी आवाज देईन त्या टायमाला निश्चित या शहराच्या विकासासाठी आपण एकत्रित राहावं एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.